काय ले काही करतात निरा. हात ऊन चांगलं तपायला लागलं. 9 वाजले पण ऊन चांगलंच वाटून राहिलं इथं बरं तर. कुठं गेली वही हे काय? अहो मी काय म्हणते. ए मंजू, आपल्याला कॉफी आण बरं एक कप. आहो ते कॉफी मागते तुम्ही. चला ना, बाबा बसले आहेत ना, बाबासोबत बोलून घ्या ना मग. कायचं काय बोलतो? कमाल आहे बाई. अहो आपण बाबाला म्हणणार आहे ना की आम्ही होलसेल किराणा दुकान टाकतो म्हणून. आता रात्रीच बरं झालं ना आपलं. कसे हो तुम्ही? चला ना, आई आहेत तिथं बसलेल्या. बाई आहेत. तुम्ही हळूच विषय काढा, मग येतेच मागून. मग काय ते का म्हटल्या दुकानच टाका लागते काय? मग काढू ना, करू ना. काही नाही, करू ना माहित आहे मला. गोष्टीला की दिलं सोडून काम काही नाही, गोष्टी करायला लागतात. टमाटम घ्या तुमच्या गोष्टी ऐकून. काही नाही मग चला म्हणा बाबाले. तू बा म्हटलं की नादच लावतो बा निरा, मागच लागतो. अरे करू ना, सोपा आहे काय? मग काय कठीण आहे का? सोपं नाही तर. आता विषय काढसाल तर 2 महिन्यात ते हो नाहीचा निर्णय येईल. हा, मग ते 6 महिन्यानं दुकान टाकसान, 4 वर्षानं फिट होईल. सोपं नाही तर काय, कठीण आहे काय? चल बा, तुझ्याजवळ तू कोणता विषय घेणं म्हणजे तू निरा नादाच लावतो. हा चला म्हणा मग चुपचाप. बाबाला म्हणा शांततेनं बोलायचं. आणि त्याच विचारा म्हणा, किराणा दुकान टाकू का कपड्याचं टाकू म्हणा, का काय करू असं विचारा. असं नका सांगू की किराणा दुकानच टाकतो म्हणून. असं विचारा काय कोणतं करावं म्हणा बाबा असं. ओके मॅडम, तुम्ही म्हणसाल तसं. हा चला, उठा मुकटानं भल्ली गेले. चाल बाई, असं ती एका ठिकाणी अति आणून ठेवतो मी समजा. मग भरता येते एका परी. यादी ना समजा बारका शिरचं वाळवण अति आणून ठेवतो. वड्या जराशा वल्याच आहेत बाई, आता भरायला नाही पुरत. नाही तर मग आंबस वास येते त्याचा. ठेवू का? नाही तर आजचे दिवस उन्हात राहू दे ना. राहू दे, तो ती वायल्या तशा काही एवढ्या नाहीत. ठेवू उन्हात पुरवणे घालणार. आता हे नवीन घर कसं आहे काय आहे नाही हाय वाळू घालायची. जाऊ दे बाई, तो बाई उन्हातच, नाही तर सारा खराब होती. काय चालू आहे? काय मांडला पसा? सारा काय हो, आता हे रागिणीचं सामान ते म्हटलं ते आणून ठेवतो. मग येत राहते दिन भरेले. हो हो, यादी ना ठेवते. मग आता पण येतच भर डबे दे, नाही तर डबेत दे. आता पुष्टाचे डबे नाहीत भेटले तर काय करतो? एवढे डबे आहेत का आपल्या तरी घरी? ते भरलं माझ्या बाबतीत भरलं काही असं पोलं तर डोक्यावर अल्लादी ने जाते. आणि हे इला थैली भरतो, काही घोर नाही होत, काही फुटत तुटत. आता त्या संतोषले म्हटलं दे रे डबे, तर तो ते नाही. काचा त्याला वाटलं शिन द्या आणि काय घ्या मग काका जोडून पैसे, त्याच्यापेक्षा नाहीच म्हणा. असं झालं त्याचं. त्याला म्हणलं ना मी पैसे घेणं म्हटलं बाबा, तर मग म्हणे नाही ना काकी, मी का पैसे घेत होतो का? आणि बाई जास्त घरी न्याय लागतात आणि त्या पैशासाठी नाही म्हणतो का आपण? खरंच नाहीत ना, हाचे नाहीत खोट्या बोलायचा. आता तर माला त्याच्या दुकानात मारे तर पुष्टाचे डबे येतात. जाऊ द्या, कोणाला देणं नाही म्हटलं तर का जबरदस्तीनं घ्याव का? आता ते कुठे नेतो? अहो ह्या वड्या जरशा किनावर ठेवतो, वायतात. आणि मग वल्या आहेत जराशा, वायल्या तशा आंबूस वल्या लागतात जरा. तर म्हणलं एक दिवसासाठी घालतो, नाही तर कुठे आज चालले तुम्ही? पाहिजो बा, मग ते बाहेर भाऊ घालशील तर मग ढोरासऱ्याचं इकडे पाहिजो. नाही, वदरच ठेवून देतो ना टिनावर. वदर काही नाही, खाली मग भलं ध्यान ठेवा लागते. कोची बकरी येते तर वासरू येते तर काय येतं. हे तर कविती इतकी बदमाश आहे, तिला त्यानं मला वाळवण चालू आहे मुद्दामून ते कारवडून नाही राहिली. दिवसभर कारवड मुकाट ठेवते. काल तर शेवटी म्हणलं तिले, म्या म्हणलं का व बाय म्हणलं जर शक्तीले मा अंगणात येते ते मला वाळवाऊ घालेला आहे ना, तर लागे मग बांधली की ते असं वरते, बांधली की तसं ते खोट्या बोलायची. काय करता, शेजारी पाजारी सोयरे धायरे हलकट आपल्याला घेतले. हो ना, आता 1-2 दिवसात जातोच ना मी बाईच्या घरी. पहिले फोन लावतो दुपारचा, आज लावतो फोन, तू बोलतो. हो, मी इकडे आली आता, काही म्हणत असन तर ऐकू येते मले. हो, काही नाही म्हणत मी. इकडलं उघडच तर आहे व, इकडचं उघड टाकते इकडे जाते, काय लावून घेत जाणं. भलता बाई हा माणूस बडबड करते. सांगलं ना मिठी ना, ऐकू येत नाही इकडे काय म्हणतात तर. काय करावं, ते साऱ्या घरात बोराचा वास केला ना. हो, तुम्हाला येते वास. आता मला बोराचा वासच असते आणि किती साजरा वाटते.
तुम्हाला तर बाई भरलं काय रागच येते. चिचा जमा केल्या त्याचाही तुम्हाला राग, ब जमा केले त्याचाही तुम्हाला राग. आता भाऊ घालतो म्हणलं. जाय ते वजन नेऊन ठेव. अरे घरात निरा वाश येऊन राहिला आता. ना. आता ताटात फैलून देतो. आपल्याच्या अजून त्या पोतली घेतलीवर टाकतो वदर साजे वायतात मग. मानी दिले तर लय आवडतात बरं. मागच्या वर्षी लवकर आलती का काय काय सांगा. आपल्या इकडे बोर घरी बोर होतेच लस घालतात तिले. आमच्या गावाला नाहीत आजी असे बोर, आमच्या गावाला नाहीत म्हणजे नाही. तुमचं गाव लय तुमच्या गावाला नाहीत असे बोर, आमच्याच इकडे आहेत म्हटलं. मागच्या वर्षी काय आलती होय? मार्च महिन्यात चालती अशी बोराचं सीझन होतं. फेब्रुवारी मार्च मध्ये. कुमारचा तो संबंध नव्हता चालू का त्याला आलतीन ते. हो त्या मॅड पोरीचा. हो माय बाई बरं झालं माहिती दसा घरात नाही आली आपल्या. चांगलंच झालं ते. शिकेलाय काय माझी व आता आपल्याला लढवतच होती निरा. जाऊ दे, जे नशिबात असते ते होत असते. मग नशिबाच असते तर पहा नाही लागत. पहा लागते, निर्णय घ्या लागते बराबर. म्हणते असंच होते काय. आधी पार मस्त आहे का है ना. तिची आई बाबा लय मस्त काम आहे. तिच्या आई लागे फोन करते ना तर मा संगी बोली. हो काय बाई काय करून राहिल्या, पाय जा मंजूला सांभाळ जा, काही चुकलं तर सांगत जा तिले. हो आणि त्या दिवशी काय झालं मला माहिती नाही यातली गोटा काही माहिती नाही. हेच तिच्या मायला सांगून राहील ती फोन. हिचं काय चुकलं का काय काहीतरी न काही धूस केलं हिनं मला नाही सांगलं. आईला सांगून राहील ती फोनवर आई ते चुकलोच बायाचं बिचारी. मग मी हिनं काहीतरी टाकून घेऊन जाते काहीतरी केलं हिनं घोड. मी नाही विचारलं, मला सांगितलं नाही तिनं, मग मी काय विचारू. पण मी फोनवर ऐकलं तर तिची आई म्हणत जाय ना असं साचा धूस करू नये बाई, अशानं संसार चालते का असं तसं. गेली काही माहित नाही. फोन स्पीकरवर केला आणि त्या गच्च्या वटार ठेवून दिला. इकडे भांडे घासून राहिली, इकडे माझ्या सगळं बोलून राहिली. तिला वाटलं मी नाही केलं छाव, मी मस्त दोघी मायलिकीचं बोल ऐकलं. मस्त शिकली तिची माय. हो असं नाही तू असं का तर लयच मस्त. गरीबाची आहे पण लय मस्त आहे. माय बापाचे संसार शिकवणच चांगली आहे, तेच पाहिजे व माय बाई. हो नाही चांगलं आहे. आपल्या गळ्याली अशीच पाहिजे होती ना. नाही आपला काय, आपला बाब्या काही कामाधन द्यायला लागत होता काय. पोरगी हुशार आहे, लावते त्याला कोंबे कांबे देऊन सुरू लावते ते कामात. जा ना इथं करून उभी आहे. जा म्हणा बोला बाबासोबत, तुम्ही म्हटलं होतं. जा मग. काय हो मंजू. नाही काही नाही. जा ना मग बोला ना. मग बाबा बसलेले आहेत ना तिथं. जातो ना मेंटोक्षीची. जाणाव नांदा लावून राहिली. चला मी येतो, बाहेर जातो. बाबा म्हटलं थांबा ना, बोलायचं होतं मला. बोल ना गड्या. काय म्हटलं ते आपण गाडीचं तर कॅन्सल केलं समजा, आपण गाडी इथं घेणारच नाही आता. तर म्हटलं काही आपण जरा काही बिझनेसच पाहावं म्हटलं. काही दुकान गिकान काही टाकाव. कारण आता कसं ट्युशन यायचाही विचार केला तरी एवढं आपल्या आता गावात जमणार नाही. समजा नोकरीच्या भरोशावर किती दिवस राहा नाही. जसं समजा लागेल तर का आयुष्य निघून जाते. तर म्हटलं फिक्स जसं आता काही किराणा दुकान म्हणा का कपड्याचं दुकान म्हणा का काही म्हणा, असं छोटा मोठा बिझनेस सुरू करावं का. जसा कर ना बा, मी का तुला नाही म्हणतो, कर ना. मी तर तुला लग्नाच्या आधीपासून म्हणून राहिलो की बा काही दुकान टाक बाबू, काही कर. तू म्हणत नाही मी ट्युशन घेतो, नाही मला नोकरी लागते असं तसं. नाही आता ते गोष्ट वेगळी आहे. लागते लागत नाही असं नाही, लागते. पण मग 5-7 हजारासाठी दिवसभर जाण काम करत त्याच्या म्हटलं जसं घरून असं होईल असं काही करता येते. जसं हे पाय, तू असं काही जबरदस्ती नाही की तू राहायला पाहिजे. तू गेलाही तर मी काही नाही म्हणत नाही. तुला हिताचं असेल ते करा तुम्ही. म्हणजे जसं तुला वाटेन की बा शहरात जा म्हणतं ट्युशन घेईन अमकं घेईन, मग गावात मिळणार नाही. तर मग तू तू गेलाय तर मी असं म्हणत नाही की बा तू थांब का काही. पाहा नशीब आजमावून. काही काम तुम्ही नाही यावं. काय तू काय आहे काय त्या पोरीला घेऊन कुठे जाईन तो. थांब काय 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 भाड्यानं खोली गेली करून दिल्या जाते हे होते काय सुनबाई.
काय सांगू, तुले जायचं हाय वाटते नाही, म्हणलं गिनलं वाटते. तुले काय वाटते, शहरात जा अतिले अति, गावात तुले गमून नसेल राह नाही, सासू सासरा. जायचं आहे का? नाही आई, मी 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 काहीच नाही म्हटलं. मला नाही जायचं, म्हणजे मी तर जायचा विषय नाही. मी नाही म्हटलं का हो, मी म्हटलं तरी का असं काही? थांब ना तू, बडबड बडबड करत राहतं, शेंडा बुडू काही नसते. त्या पुरीचा काय संबंध आला? मी विचारून राहिलो ना त्याले. नाही नाही बाबा, तसं काही मला सांगतो ना मी तुम्हाला विचार करून. का हो? हा, तू तर म्हणस की तीच राहतो आम्ही, तुले जायचं आहे नाही. हा, जा ना माय, का म्हणतो मला धरून राय, जा ना. हो, तुले वाटत असेल नाही तू शिकेल आहे तर तिकडे शहरात जाऊन ट्युशन घ्याव नाही, नोकरी गिकरी कराव असं वाटत नाही. जा ना माय, जा ना. मी नाही नाही म्हणत, जाय. नाही नाही, मी काहीच नाही म्हटलं इथून जायचं विशेष. बाबा मी म्हटलं का? तुला काही घेणं देणं वेचून बाई, तू जाय, तुला काम कर, शेणादीन लागू. उचल वर ते बोर, उचल, जय वर घेऊन ते. सारा बोरायचा वास केला आणि राहतं. खरं ना बाई, आजकालच्या पोरी दापाचे दात अलग आणि खाचे दात अलगच असतात. बरं आहे ना, तेल तर वाटते बरं. दोघं काले बुडाबुडीचं टेन पाहिजे. मस्त शहरात जा, भाड्यानं खोली करा, मस्त राहा, खा, हिंडा, तेच पाहिजे आजकालच्या पोरीले. बाई मी नाही म्हटलं ना काहीच. जा ना माय, शहरात राय, मी का म्हणतो गावातच राहते, जाय. आई मी शहरात जायचा विषयच नाही घ्या ना. आई ऐका तर खरी.